आता हे म्हणतोय ना, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे, आमची लेकरं गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे. कसं देत नाही बघतूच, आणि कसं कसं देत नाही बघतूच. अरे अरे थांबा थांबा, ओ थांबा, एक बटोळे मामा कुठे आहेत? आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही. आमचा बटोळे मामा एकटा बास आहे बर का. आरक्षण कुणाला दिलं गेलं? आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या, डोंगराच्या कुशीला असणाऱ्या, गावगाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला, इथल्या व्यवस्थेने शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या म्हणून लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला, धनगराला ढोल वाजवायला लावला, भोयाला पालखीचा खांदा द्यायला लावला, नाभिकाला ड्युटी मध्ये तेल ओतायला लावलं, गावगड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक ज्या जागीरदारांनी दिली, ज्या वतनदारांनी दिली, गावच्या पाटलांनी दिली, गावच्या देशमुख वतनदारांनी दिली, त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, त्या माणसांना सुद्धा मला मान सन्मानानं जगवायचंय, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. शांत चित्तानं ऐकायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराच्या कुशीला जाते, ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. ज्या घरातली महिला ऊसतोडीचं काम करते, ज्या घरातली महिला मेंढपाळीच्या व्यवसायाचं काम करते, त्या माणसांना मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय, असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. आणि ह्या जरांग्यानं खुळखुळ्यानं, अरे ज्यांनी आरक्षण दिलं, ज्यांना सामाजिक न्याय दिला, गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमातून पोहोचवला, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या खुळखुळ्याच्या एकदाही बॅनरवर दिसला नाही. आपल्या जनसेवक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.